पाहता लोचने रूप 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 पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले हो साजने झाले वो साजने सुख झाले हो साजने झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी 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 मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी
पापोडे करे की पापोडे करे की पापोडे करे की पापोडे रमण देह माझा ऐसा रमण देह माझा ऐसा रमण देह माझा ऐसा रमण देह माझा ऐसा मग भरवसा कळेल 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 कैसा धाक कैसा धाक कैचा धाक कैचा धाक कैसा धाक कैचा धाक कैचा धाक सकळीक हे आपुले सकळीक हे आपुले सकळी कहे आपुले सकळी कहे आपुले सकळी कहे आपुले सकळी कहे आपुले म्हणा देह माझा न म्हणे देह माझा ऐसा देह माझा न म्हणा देह माझा ऐसा भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल भरवसा कळेल मग भरवसा कळेल देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे देवची देवची बरे देवची बरे म्हणे खरे तुम्ही तुका 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 म्हणे खरे तुम्ही म्हणा देह माझा ऐसा म्हणे देह माझा ऐसा देह माझा ऐसा देह माझा ऐसा भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल मग भरवसा कळेल भरवसा कळेल ओंकार कुमाये हो बारक माय कुमाये हो बारक माय ओंकार कुमाये हो बारक माय ओंकार कुमाये हो बारक माय 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 रखो हरिभक्तपराय अशोक महाराज केरकर हरिभक्तपराय शरद महाराज गायकवाड अमर 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 अमर
अमर आहा खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळील कैचा धाक सकळी कहे आपुले न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळील देवाची बरी तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळील पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम हरि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कपाळावर कथेचा विचार समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननीत पाणि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरद्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझे वाणी मानिला संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा अमर आहा खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आत्मकल्याणाचा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून समाजाला देतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला उपदेश करतात. आत्मकल्याणाचा उपदेश करणारे संत आहे. कारण तुम्ही आम्ही ज्या लोकांमध्ये आलेलो आहोत तसं या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. काय आहे या लोकाचं नाव? मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक म्हणजे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. तसं 14 लोक आहे ना, 14 लोक आहे. किती? आपल्याला फक्त मृत्यू लोक माहित आहे, पण शास्त्रामध्ये ज्या इतर 13 लोकांचं वर्णन येतं. जसं ज्या लोकांमध्ये आपण राहतो याला मृत्यू लोक म्हणावं. इथून वर आहे 7 लोक. वर आहे भूलोक, भुवर लोक, स्वर्ग लोक, महर लोक, जनो लोक, तपोलोक आणि सत्य लोक. असे 7 लोक वर आहे. आणि आपण जिथं बसलेलो आहोत ना, इथून खाली सुद्धा 7 लोक आहे. खाली आहे अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ आणि पाताळ. पाठ करून ठेवा ते बरं का. खाली सुद्धा 7 लोक आहे आणि वरही 7 लोक आहे. आणि मृत्यू लोकातल्या जंक्शन स्टेशनवर तुम्ही आम्ही, जंक्शन स्टेशन आहे ना, जंक्शन स्टेशनवर गेल्यानंतर जगामध्ये कुठेही जाण्याकरता गाडी मिळते. तसं मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर इथून नरकालाही जाता येतं. नरकाला कोण जातं? जीवनामध्ये पापकर्म घडलं तर मनुष्य नरकाला जातो. जीवनामध्ये पुण्यकर्म केलं, पुण्यकर्म घडलं तर मनुष्य स्वर्गाला जातो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची गोड ओवी आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वर्गाला कोण जातं? स्वर्गा पुण्यात्मके. स्वर्गाला जाणारा एक वर्ग आहे. या असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये सत्कर्म केलं आणि सत्कर्माचं फळ स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याकरता शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य म्हणजेच निष्काम पुण्य, म्हणजेच भगवंताची भक्ती जी आवडते देवाला. हिची थोर भक्ती आवडते देवा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाची भक्ती केली. देवाची भक्ती केली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले ना. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कलीच्या काळा माझी या कलियुगामध्ये एक आश्चर्य घडलं. काय आश्चर्य घडलं? कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले. निज धामाला म्हणजे भगवंताच्या धामाला जगद्गुरु तुकाराम महाराज गेले
याचा अर्थ या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये मनुष्य देह मिळाला बरं का. 4 प्रकार आहे. एकाला मिळाला पण आणि कळाला पण, दुसऱ्याला मिळाला पण कळाला नाही, तिसऱ्याला कळाला पण मिळाला नाही, चौथ्याला कळाला पण नाही मिळालं पण नाही. पहिल्या वर्गाला म्हणजे साधू संत महापुरुषांना मनुष्य देह मिळाला, जो नरदेह देव दुर्लभ म्हणून सांगतात, तो देव दुर्लभ असणारा मनुष्य देह साधू संतांना मिळाला पण आणि कळाला पण, म्हणून शेवटचा दिवस गोड होण्याकरता याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा. मिळाला पण आणि कळाला पण बर का. मनुष्य देह मिळाला पण आणि कळाला पण, कारण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर शेवट होतो. शेवट होतो म्हणजे देव आज्ञा होते, याचा अर्थ शेवट होतो म्हणजे काय, शेवट होतो म्हणजे देव आज्ञा होते. प्रत्येकाला मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर देव आज्ञा होते. जसं उगवलेला सूर्य मावळतो, ज्याचा उदय होतो त्याचा अस्त होतो, तसं मृत्यू लोकामध्ये उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उसा, पाहतो उंदीर घेवो निजाय बोका, तैसा काळ लोका नेतो ना. आतापर्यंत अनेकांना नेलं, गेले आपल्यातून आतापर्यंत अनेक गेले, बहुत जण गेले, नाही आले मागुती न देखो काय झाले. ते गेल्यानंतर त्यांच्या निमित्तानं एक कर्मकांड करतो आपण. हे कर्मकांड आहे, कुटुंबातून परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं केलेलं कर्मकांड, याला वर्षश्राद्ध असं म्हणतात. म्हणून एकाची पुण्यतिथी होते इथं साधूची, एकाची पुण्यतिथी होती गेल्यानंतर, आणि एकाचं वर्षश्राद्ध होतं. आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. उपस्थित समस्त टाके परिवार, उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालं, कैलासवासी आमचे श्री किसनराव पुण्यराम पाटील टाके भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं.
तसं एक वारकरी व्यक्ती, पारमार्थिक व्यक्ती, पारमार्थिक कुटुंब आणि परमार्थाची एक आवड, एक सरळ स्वभाव, एक निर्मळ स्वभाव, एक भोळा स्वभाव. देवाला भोळा आवडतो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. सरळ स्वभाव ज्याचा आहे तो देवाला आवडतो. मी सांगत असतो की जसं रामायणामध्ये मर्यादा पुरुषोत्तम अवतार प्रभू रामचंद्राला ज्या वेळेला विचारलं एका भक्तानं, हे प्रभू या लोकामध्ये तुम्हाला कोण आवडतं बरं? त्यावेळेला मर्यादा पुरुषोत्तम अवतार प्रभू रामचंद्रानं भक्ताला उत्तर दिलं की या जगामध्ये मला एकच आवडतो. कोण? जो निर्मळ मनाचा आहे, जो सरळ आहे, ज्याचं वागणं सरळ आहे. जसं कीर्तनाला आल्यानंतर आपण सरळ बसतो, सरळ बसता येतं, सरळ चालता येतं बरं का, परंतु सरळ होऊन मरण येणं फार अवघड. सरळ होऊन मरण येणं एवढं सोपं नाही. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम अवतार प्रभू रामचंद्र त्या भक्ताला रामायणामध्ये सांगतात की या जगामध्ये मला एकच आवडतो. कोण? की निर्मल जन मनसो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. निर्मल जन मनसो मोहि पावा, निर्मल जन मनसो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. जो निर्मळ मनाचा आहे, जो सरळ आहे, भोळा आहे, तो देवाला आवडतो. असो आज आमचे कैलासवासी श्री किसनराव कोंडेराम पाटील टाके आपल्यातून जाऊन भाऊंना 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचा जो परिवार आहे, टाके परिवार पारमार्थिक परिवार आहे. उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, सर्वजण आपण या ठिकाणी या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत. तसं वर्ष श्राद्ध का केलं जातं? बऱ्याच वेळेला मी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असेल, वर्ष श्राद्धाचं कीर्तन असेल तर आवर्जून हा विषय आपल्या समोर ठेवतो. कारण कीर्तनकाराला जो विषय बोलण्याकरता दिला जातो त्यानं जर प्रकाश टाकला तर ऐकणाऱ्यालाही बरं वाटतं. नाहीतर निमित्त असतं वेगळंच आणि याचं चालतं वेगळंच. तर निमित्त आहे वर्ष श्राद्धाचं निमित्त. का केलं जातं वर्ष श्राद्ध असा प्रश्न आहे. कुटुंबातून, परिवारातून व्यक्तीला जाऊन तर 1 वर्ष पूर्ण झालं. मग गेलेल्या व्यक्तीचे आपल्यावर ऋण आहे, आपल्यावर उपकार आहे बरं का. ज्या व्यक्तीनं आपल्याकरता काहीतरी केलेलं आहे म्हणजे गेलेल्या व्यक्तीचे ऋण आहे, गेलेल्या व्यक्तीचे उपकार आहे. त्या ऋणातून, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता श्रद्धायुक्त अंतकरणानं केलेला विधी, यालाच श्रद्धया क्रियते कर्म इति श्राद्ध असं म्हणतात. म्हणजे कुटुंबातून, परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जो विधी श्रद्धायुक्त अंतकरणानं केला जातो त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढं सरका, पुढं सरका. मागची मंडळी होण्यामध्ये पुढं सरका. पण का केलं जातं असा प्रश्न आहे. वर्ष श्राद्ध केलं जातं कुटुंबातून, परिवारातून व्यक्तीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. जी व्यक्ती आपल्या कुटुंबातून, परिवारातून गेली, ज्या दिवशी व्यक्तीचा मृत्यू झाला त्या दिवशी त्या पंचमहाभूताच्या शरीराला आम्ही स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो. चितेवर देह ठेवतो, मुलगा अग्नी देतो. काही क्षणामध्ये अग्नीमध्ये ते शरीर जळून भस्मच होतं ना. जाळलं शरीराला तर याचं भस्मच होणार, पुरलं शरीराला तर याची मातीच होणार, आणि कोल्या कुत्र्याच्या तावडीमध्ये सापडलं तर याची विष्ठाच होणार. 3 अवस्था होतात. जाळलं तर याचं भस्म होतं, पुरलं तर याची माती होते, कोल्या कुत्र्यांना खाल्लं तर याची विष्ठा होते. असं असणार हे शरीर आहे. मग हे शरीर स्मशानभूमीमध्ये नेऊन चितेवर देह ठेवला, अग्नी दिला, अग्नीमध्ये काही क्षणामध्ये हे शरीर जळून तर भस्म झालं. दुसऱ्या दिवशी आपण ती झालेली शरीराची राख एखाद्या गुणीमध्ये, पोत्यामध्ये भरवतो आणि गंगेमध्ये, अर्थात एका पवित्र तीर्थामध्ये नेऊन विसर्जित करतो. वाहून जाते ती राख. मग आता शरीराचा कोणताही अंश शिल्लक राहिलेला नाहीये.
शरीराचा कोणताही अंश शिल्लक राहिलेला नाहीये. म्हणजे जे स्थूल शरीर आहे तसं 3 शरीर आहे आपल्याला. एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर आणि एक कारण शरीर. स्थूल शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचमहाभूतापासून बनलेले हे शरीर आहे. मग हे जे शरीर आहे, हे शरीर ज्या वेळेला पडलं तर या शरीराची झालेली राख तुम्ही आम्ही नेऊन गंगेमध्ये विसर्जित केली, वाहून गेली राख. शरीराचा कोणताही अंश शिल्लक राहिला नाही. मग आता व्यक्तीला कुटुंबातून, परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. मग 1 वर्षानंतर हा जो वर्षश्राद्धाचा विधी, हे वर्षश्राद्धाचं जे कर्मकांड केलं जातं हे का केलं जातं, याला काय प्रमाण आहे नेमकं? त्याला एक प्रमाण म्हणजे एकच आहे की व्यक्तीचा जरी मृत्यू झाला तरी व्यक्तीच्या मृत्यूनंतर मनुष्याचं जीवन असतं. काय आहे? व्यक्तीच्या मृत्यूनंतरही मनुष्याचं जीवन असतं. कारण शरीराला आयुष्य आहे आणि आयुष्य ज्या दिवशी संपलं त्या दिवशी शरीर पडणार आहे. कारण अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. म्हणून वर्षश्राद्धाच्या दिवशी किंवा दशक्रिया विधीच्या दिवशी आपण जे बॅनर छापतो किंवा जी पत्रिका आपण छापतो तर त्यामध्ये आवर्जून हे शब्दप्रयोग आपण करतो. कै कैलासवासी, वै वैकुंठवासी, सुस्वर्गवासी. हे शब्दप्रयोग का करतो आपण? याचा अर्थ असा होतो की मृत्यूनंतर कैलासाला जाणारं कोणीतरी आहे, मृत्यूनंतर वैकुंठाला जाणारं कोणीतरी आहे, मृत्यूनंतर स्वर्गाला जाणारं कोणीतरी आहे. व्यक्तीचा मृत्यू झाला मग हे शब्दप्रयोग का केले? याचा अर्थ मृत्यूनंतर जीवनामध्ये कर्म घडलं, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवर मनुष्य कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही. कर्मभूमी आहे ना इथं. जसं म्हणतात ना, जसं पेरलं तसं जसं पेरलं ना तसं उगवतं, तसं ही कर्मभूमी आहे. आणि या कर्मभूमीवर जसं मनुष्य कर्म करतो त्या कर्माचं फळ भोगण्याकरता जीवनामध्ये कर्म तर घडून गेलं, मग त्या कर्माचं फळ कोण भोगील? त्या कर्माचं फळ भोगण्याकरता सुद्धा एक शरीर पाहिजे. त्याला यातना शरीर असंही म्हणतात. म्हणून जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलं, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. मृत्यूनंतर मारतात, तोडतात, झोडतात. याचा अर्थ जीवनामध्ये जर पाप कर्म घडलेलं असेल तर पाप कर्माचं फळ भोगण्याकरता आपण म्हणतो ना त्याला नरकाला पाठवलं जातं. मृत्यूनंतर जर यानं जीवनामध्ये पुण्यकर्म केलं असेल तर त्याला स्वर्गाला पाठवलं जातं. ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवर मनुष्य कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर त्याचं फळ भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, उपजल मेले ऐसे कीजे, उपजल मेले ऐसे उपजल मेले ऐसे कीजे, उपजल मेले ऐसे केले कर्म झाले जीवनामध्ये. जे कर्म मग पाप कर्म घडलं असेल, पुण्यकर्म घडलं असेल. जसं संत मालिकेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये एका महापुरुषाचं नाव आपण ऐकून आहात, सज्जन कसाई. सज्जन, आता सज्जन तो सज्जनच असतो ना, तो कसाई कसा झाला? सज्जन कसाई ज्यांच्या घरी भगवंतानं सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. संत मालिकेमध्ये सज्जन कसायाचं चरित्र आपण ऐकत असतो. सज्जन, आता सज्जन शब्द आपण जर ऐकला तर सज्जन म्हणजे काय? सज्जन म्हणजे सज्जन, सज्जन मनुष्य. आणि कसाई झाला का झाला? जीवनामध्ये काहीतरी कर्म घडला असेल ना. तर सज्जन कसायाचं चरित्र सांगत असताना संत महापुरुषांनी, संत महिपती महाराजांनी बरं का असं वर्णन केलं. सज्जन कसायाचं चरित्र ज्या वेळेला ते सांगतायत तर त्या भक्त चरित्रामध्ये सज्जन कसाई यांचं चरित्र येतं. कसाई झाले का झाले? तो काहीतरी कर्माचाच प्रकार असेल. व्यवसाय आहे, कसाई कुळामध्ये घरामध्ये जन्माला आले आणि हा व्यवसाय करत होते. आणि व्यवसाय करत असताना एक दिवस मांस विकायचा धंदा आहे. कोणाचा? सज्जन कसाई मांस विकण्याचा धंदा आहे. आणि एक दिवस सायंकाळच्या वेळेला
दुकान बंद केलं आणि दुकान बंद करून घरी निघाले. घरी निघाले तर घरी जात असताना पायाला एक दगड लागला. दगड छोटासा दगड लागला आणि तो दगड ज्या वेळेला ठेच लागली, त्याची छोटासा दगड होता आणि ठेच लागली म्हणून खाली पाहिलं तर तो दगड होता, ठेच ज्याची लागली. पण खाली पाहिल्यानंतर ज्याची ठेच लागली तो दगड समजून ज्या वेळेला हातामध्ये घेतला तर तो होता शालिग्राम. कोण होता तो? तो शालिग्राम होता. पण यांना त्याची माहिती नाहीये. शालिग्राम कधी पाहिलाच नाही. सगळं जीवन मांस विकण्यामध्ये चाललं. त्यांनी पाहिलं जरा गुळगुळीत दिसतो, चोपडा चट्टक गोटा दिसतो, मांस विकण्याकरता एका तराजूमध्ये आपल्याला ठेवता येईल आणि म्हणून तो गोटा सज्जन कसाई जे आहे त्यांनी घेतला. आणि तो गोटा घेतल्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी पुन्हा दुकान उघडलं. मग आता माप म्हणून ज्याला कुणाला मांस घ्यायचं आहे त्याला माप म्हणून काय करायचं? आता भगवान आहे, भगवान स्वतः सज्जन कसाई जी आहे त्यांच्या घरी असं जे मी बोलून गेलो ही प्रमाण की सज्जन कसाया विकू लागे मांस. का बरं? तर स्वतः भगवान परमात्मा सज्जन कसाई यांच्या घरी शालिग्राम रूपानं आले या ठिकाणी बरं का. अखंड भगवंताचं भजन करत होते, पण व्यवसाय होता, परंपरा होती आणि या व्यवसायामध्ये ते पडलेले होते. एक दिवस एका तराजू मध्ये मांस आहे आणि दुसऱ्या तराजूच्या या पारड्यामध्ये हा शालिग्राम आहे. एक महात्मा रस्त्याच्याच कडेला असणार ते दुकान आहे आणि त्या रस्त्यानं एक महात्मा, सिद्ध महात्मा चालले होते आणि त्यांनी ज्या वेळेला पाहिलं मांस विकतोय, परंतु या तराजू मध्ये एका तराजूच्या एका पारड्यामध्ये मांस आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये हा शालिग्राम आहे. हा माणूस कसाही आहे, मांस विकतो. जवळ गेले, महात्मा जवळ गेले, सांगितलं बाबा एक तर पाप कर्म करतोच, मांस विकतो, मांस मांस सभी एक ही है, हरणी बकरी गाय ऐसा मानव च्युती आतो बडा प्रेम से खाय. कबीर महाराज म्हणतात, लोक म्हणतात काय होतं मांस खाल्ल्यानं? मांस मांस सभी एक ही है, हरणी बकरी गाय ऐसा मानव च्युतिया म्हणजे शिवी दिली कबीर महाराजांनी. म्हणजे मांस खाऊ नये. दारू गांजा मत पियारू अक्कल गुंग हो जाती है. दारू पिऊ नये. परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज सांगायचे दारू पिऊ नये, गांजा ओढू नये, मांस खाऊ नये, बुद्धिभ्रष्ट होते. महाराज बोलायचे. सांगितलं जीवनामध्ये एक तर पाप कर्म करतोच आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवलेला हा जो शालिग्राम आहे हा मूर्तिमंत भगवान विष्णू आहे. आणि भगवानच आले होते. कारण लोक ज्या वेळेला मांस घेण्याकरता यायचे, गिराईकानं सांगितलं 1 किलो मांस पाहिजे, 1 किलो मांस पाहिजे तर जास्त घेऊन जायचे, गिराईक जास्त घेऊन जायचा मांस. मग भगवान परमात्मा त्यांच्या घरी शालिग्राम रूपानं आले. साधूने सांगितलं हे चांगलं नाहीये, पाप कर्म तर अगोदरच करतो, त्यामध्ये शालिग्राम भगवान आहे. म्हणून मग त्यांनी पाहिलं, सज्जन कसाई होता त्यानं पाहिलं की पारड्यामध्ये शालिग्राम आहे म्हणजे मूर्तिमंत भगवान विष्णू आहे. आणि आतापर्यंत तर मी अनेक प्राणी मारले, पापकर्म तर घडलं, आणि दुसरं म्हणजे शालिग्राम याची विटंबना घडली माझ्या. साधूनं सांगितलं एक काम कर, आता हा शालिग्राम तुझ्या जवळ ठेवू नको. तो शालिग्राम त्या साधूनं आपल्या जवळ घेतला. पण जीवनामध्ये एक खंत वाटली की जीवनभर पाप कर्म केलं आणि शेवटी शालिग्राम त्याची अवेलना विटंबना घडली माझ्यात. म्हणून हा व्यवसायच बंद करून टाकला. सज्जन कसायाने हा व्यवसाय बंद करून टाकला. वैराग्य निर्माण झालं सज्जन कसायाला, वैराग्य निर्माण झालं आणि घरादाराचा त्याग केला आणि द्वारकेच्या दिशेनं निघाले. बरं का, द्वारकेच्या दिशेनं निघाले म्हणजे तीर्थाच्या दिशेनं निघाले. वैराग्य निर्माण झालं की जीवनामध्ये हे पापकर्म घडलं, आता तीर्थामध्ये जाऊन भगवंताचं भजन करावं. रस्त्याला लागले, रस्त्यानं जात असताना भगवंताच्या भजनामध्ये रंगलेले. का बोलतोय मी हा विषय? या करता बोलतो की जीवनामध्ये जर पापकर्म घडलं तर त्याचं फळ मनुष्याला मृत्यूनंतर भोगावं लागतं. आता निघाले, रस्त्यानं जात असताना एका गावामध्ये मुक्काम करण्याचा प्रसंग आला. गावाच्या बाहेरच एक वाडा होता, सावकाराचा वाडा होता. पाहिलं त्यांनी की आता आपल्याला रात्रभर इथं थांबावं लागेल, आपल्याला द्वारकेला जायचंय, द्वारकेच्या दिशेनं आपण निघालेलो आहोत आणि आता आपल्याला इथं थांबावं लागेल, मुक्काम करावा लागेल. आणि म्हणून त्या सावकाराच्या घरी गेले सज्जन कसाई आणि सांगितलं की रात्रभर मला मुक्कामाला
आपल्या इथं थांबायचं. मुक्कामाची व्यवस्था माझी होईल का? सावकारांना सांगितलं काय हरकत नाही, राहू शकता. साधू स्वभाव आहे, साधू व्यक्ती आहे, सांगितलं काय हरकत नाही. पण ज्या वेळेला सावकाराची जी पत्नी होती त्या सावकाराच्या पत्नीनं ज्या वेळेला यांना पाहिलं सज्जन कसाई, त्यांचं एक लावण्य होतं. महापुरुषाचं जे तेज असतं ते लपत नसतं बरं का. आणि ते ब्रह्मतेज ललाटावर असणारी ब्रह्मतेज एक लावण्य सज्जन कसायच्या चेहऱ्यावर होतं, लावण्य होतं, तरुणपणा होता. आणि सावकाराची जी पत्नी होती तिनं ज्या वेळेला यांना पाहिल्याबरोबर मोहित झाली. आणि खाण्यापिण्याची व्यवस्था ज्या वेळेला केली आणि रात्री ज्या वेळेला विश्रांती घेण्याकरता हा सज्जन कसाई ज्या वेळेला विश्रांती घेतोय 12 वाजता ही श्री उठली. महिपती महाराजांच्या ग्रंथामध्ये हे भक्तचरित्र म्हणून येतं. हा विषय मी याकरता बोलतो, टाइमपास करायचा म्हणून नाही, याकरता बोलतो की जीवनामध्ये पाप कर्म घडलं तर त्याचं प्रायश्चित्त, त्याचं फळ मृत्यू नंतरही मनुष्याला भोगावं लागतं. म्हणून जसं प्रमाण आपण ऐकलं, केले कर्म झाले तेची भोगा आले, जगी जीवनाचे सार घ्यावे साधुनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे साधुनी सत्वर, ज्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर, ज्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे रात्रीच्या वेळेला ही स्त्री उठली, सावकाराची पत्नी उठली आणि सज्जन कसाई ज्या ठिकाणी विश्रांती घेतोय त्याला उठवलं. आणि आता वाईट विचार हिच्या मनामध्ये आले आणि यांना सांगितलं माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करावी लागेल. याचं लावण्य, याचं तेज या वेळेला पाहिलं, मोहित झालेली ही सावकाराची पत्नी मोहित झालेली. आणि अशा वेळेला रात्रीच्या वेळेला ही म्हणते माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करावी लागेल, मला आलिंगन तुम्ही द्या. असे कुविचार, असे वाईट विचार ही ज्या वेळेला बोलायला लागले त्यावेळेला सज्जन हा सज्जनच होता. आणि हे ज्या वेळेला ती बोलायला लागली तर त्यावेळेला सज्जन कसायानं सांगितलं माऊली हे शक्य नाही. आई म्हणजे बोलायला लागले, आईच्या भाषेमध्ये, आईच्या मातेच्या भाषेमध्ये बोलायला लागले, हे शक्य नाहीये. तिनं सांगितलं माझ्या पतीची जर तुला भीती वाटत असेल, म्हणजे सावकाराची, माझ्या पतीची जर तुला भीती वाटत असेल तर त्याचाही काटा काढते म्हटली मी. बघा आता त्याचा काटा काढते. रात्रीचे 12 वाजले, घराच्या बाहेर गेली आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर सौदा वाटायचा जो पाटा असतो ना, तो पाटा तिनं उचलवला. सांगितलं होतं अगोदर, हा सावकार जर आपल्या दोघांमध्ये जर आड येत असेल तर त्याचा मी काटा काढते. घराच्या बाहेर असलेला जो सौदा वाटायचा पाटा तिनं 2 हातानं उचलवला आणि जिथं सावकार झोपलेला होता झोपेमध्ये सावकाराच्या डोक्यात तिनं पाटा घातला. असं करत जाऊ नये. 8-15 दिवसापूर्वी आपल्या परिसरामध्ये जो प्रकार घडू नये तो घडला बरं का. काहीतरी परंतु कर्माचंच हे विधान असावं. सावकार झोपलेला आहे आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये सावकाराच्या डोक्यामध्ये हिनं पाटा ज्या वेळेला टाकला, तडफडून असणारा सावकार मृत्यूमुखी पडला. सावकाराचा मृत्यू झाला. सांगितलं आता तरी मला आलिंगन दे, आता तरी माझी इच्छा पूर्ण कर. अशा वेळेला त्यानं माघार घेतली. सांगितलं हे शक्य नाहीये, हे मी करू शकत नाही, हे वाईट कर्म, कुकर्म, हे निषिद्ध कर्म जे आहे हे नाही करू शकत. मग तिनं न्यायालयामध्ये याच्या विरोधात केस, मग आता ती बाईच होती, तिनं याच्या विरोधात न्यायालयामध्ये केस दाखल केली. न्यायालयासमोर उभी राहिली, यालाही न्यायालयामध्ये उभं केलं गेलं. मग आता त्या ठिकाणी ज्या वेळेला न्यायाधीश आहे, न्यायाधीशासमोर याला उभं केलं. बाईनं आपला प्रस्ताव ठेवला, हा व्यक्ती अतिथी म्हणून रात्रीच्या वेळेला आमच्या घरी विश्रांती घेण्याकरता आला आणि या व्यक्तीनं अतिथी म्हणून आम्ही याचा आदर सत्कार केला आणि या व्यक्तीनं रात्री येऊन माझ्या पतीच्या डोक्यामध्ये,
ऐकताय ना तुम्ही? डोक्यामध्ये दगड कोणी घातला? पत्नीनं घातला. न्यायालयासमोर खटला ज्या वेळेला उभा केला तर हिनं न्यायाधीशाला सांगितलं की या व्यक्तीनं, म्हणजे आता सज्जन कसाई आहे संत मालिकेमध्ये, हे सज्जन कसं आहे, सांगितलं की या व्यक्तीनं रात्रीच्या वेळेला माझ्या पतीच्या डोक्यामध्ये पाटा टाकला, माझ्या पतीचा मृत्यू झाला आणि म्हणून याला दंड झाला पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. आता सज्जन कसाई होता, त्यानं जे काही होतं सत्य परिस्थिती जी होती ती सत्य परिस्थिती न्यायालयासमोर मांडली. पण आता बाईचे विचार आहे आणि बाई न्यायालयासमोर ज्या वेळेला बोलायला लागली तर तिचंही बोलणं खरं आहे असं समजून न्यायाधीशानं त्या ठिकाणी न्याय असा केला. काय कसा न्याय केला बघा. न्यायाधीशानं सांगितलं की ही बाई खोटं नाही बोलू शकत, कारण सावकाराचा मृत्यू झालेला आहे आणि अतिथी म्हणून हा एका दिवसापुरता अतिथी म्हणून आला, म्हणजे याचा अर्थ सज्जन यानंच पाटा सावकाराच्या डोक्यामध्ये टाकला. परंतु तो ज्या वेळेला सत्य परिस्थिती समोर न्यायालयासमोर ठेवू लागला तर अशा वेळेला न्यायालयाने त्याची बाजू जरा लक्षात घेतली आणि मग आता तडजोड म्हणून असा निर्णय केला गेला की याला मृत्यूदंडाची शिक्षा नाही द्यायची. याला काय करायचं? मृत्यूदंडाची शिक्षा नाही द्यायची, पण यानं ज्या 2 हातानं सावकाराच्या डोक्यामध्ये रात्री 12 वाजता पाटा टाकला ना, ते 2 हात याचे कलम करायचे. आदेश झाल्याबरोबर सज्जन कसायाचे 2 हात कलम केले गेले, सोडून दिलं. कारण हातानं कर्म केलं, न्यायालयानं विचार करून 2 हाताला दंड म्हणून 2 हात बाहूपासून कलम केले गेले, याला सोडून दिलं. पुन्हा द्वारकेच्या दिशेने निघालेलं आहे. दोन्ही बाहूच्या माध्यमातून रक्त गळत आहे, परंतु भगवंताच्या भजनामध्ये सज्जन कसाई रंगलेला आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगो दशा. शेवटी भगवंताच्या भजनामध्ये भगवंताचं भजन करत करत तो ज्या वेळेला द्वारकेच्या दिशेनेच निघालेला आहे. जे घडून आहे ते घडून गेलं. आता शेवटी भगवान आहे, कितीतरी अंत पाहणार. शेवटी भगवान प्रगट झाले आणि भगवान प्रगट झाल्यानंतर सज्जन कसायाला दर्शन दिलं बरं का. आणि भगवंतानं सज्जन कसायाच्या सर्व अंगावरून हात फिरवला, सर्व अंगावरून हात फिरवला आणि सर्वांगावरून भगवंतानं हात फिरवल्याबरोबर सज्जन कसायाला पुन्हा पूर्ववत हात फुटले. विठ्ठल विठ्ठल जसं आपण संत मालिकेमध्ये गोरोबा काकाचं चरित्र ऐकतो. गोरोबा काकानं आपले हात तोडले होते, कारण संतीनं सांगितलं होतं. गोरोबा काकाची पत्नी काय सांगितलं होतं तिनं सांगितलं, कारण पोरग मेलं नव्हते आळ्यात. पोरग ज्या वेळेला माती तुडविता नाही ते असते, ती पोरग आलं ना पप्पा 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 म्हणतात. काय म्हणतात ते? आलं म्हणत बाबा 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 म्हणत आलं. आणि भगवंताच्या भजनामध्ये रंगलेले गोरोबा काका होते आणि ते आलं ते तुडवलंच, ते मेलच. ते संती गेली होती पाणी आणण्याकरता. गोरोबा काकाची पत्नी माती तोडविता नाही दे असते, ती हटविता चित्ती पांडुरंग. गोरोबाची कांता पाणीयासी जाता. पाहिलं येऊन तर पोरग मरून पडलं आळ्यामध्ये. अशा वेळेला आणि भजन करत असणारे गोरोबा काका शुद्धीवर यावे म्हणून बोलायलाही लागली. हात धरला गोरोबा काकाचा, भजनामध्ये व्यत्यय आला. अशा वेळेला गोरोबा काका तापले संतीवर. हातामध्ये काहीतरी घेतलं मारण्याकरता गोरोबा काकानं संतीला. अशा वेळेला आणि संती बोलायला लागली. खबरदार म्हटले, स्वामी जर तुम्ही माझ्या अंगाला हात लावला तर तुम्हाला तुमच्या काळ्याची शपथ आहे म्हटले. तेव्हापासून जो प्रकार गोरोबा काकाच्या जीवनामध्ये घडून गेला आणि त्यानंतर जो प्रसंग गोरोबा काकाच्या चरित्रामध्ये आपण पाहतो, 2 हात तोडले गेले आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये थोटे हात गोरोबा काकाचे होते ते पूर्ववत नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पूर्ववत जसेच्या तसे झाले. तसं भगवंतानं सज्जन कसायाच्या सर्व अंगावरून ज्या वेळेला हात फिरवला पूर्ववत आणि सज्जन कसायाला हात फुटले.
या ठिकाणी राहवला नाही सज्जन कसायला. आता हात जरी फुटले पण माझा प्रश्न आहे देवाला. माझ्या समोर देव प्रगट झालेला आहे. हे ब्रह्मांड नवे नवे अनंत ब्रह्मांडाचं सूत्रसंचालन करणारी जी शक्ती आहे ती शक्ती माझ्या समोर प्रगट झालेली आहे. माझा प्रश्न आहे प्रभो तुम्हाला, माझ्या जीवनामध्ये हे जे हा जो प्रसंग घडून गेला असा का घडला प्रसंग, म्हणजे सज्जन कसायनं सर्व सांगितलं. त्या बाईनं आपल्या पतीच्या डोक्यामध्ये रात्री 12 वाजता पाटा का टाकला, आपल्या पतीला मारलं. ही साधी गोष्ट नाहीये. एक पती आहे, रात्री झोपतोय रात्री 12 वाजता आणि बाहेर जाऊन सौदा वाटायचा पाटा 2 हाताने उचलून आणते आणि झोपलेल्या पतीच्या डोक्यामध्ये टाकते, तडफडून पती मरतो. त्या बाईनं असं का केलं या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. आणि माझे तरी 2 हात का कलम केले गेले याचंही उत्तर मला पाहिजे तुमच्याकडून. आणि ते अपेक्षित आहे तुमच्याकडून मला. प्रभू विठ्ठल विठ्ठल भगवान आहे न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवान आहे, भगवंताला सगळं माहिती आहे. आणि भगवंताला ज्या वेळेला विचारलं की असा प्रसंग का घडला, त्या बाईनं असं का केलं, तर त्याचं कारण आहे का. आता त्याचं कारण ऐकण्यासारखं आहे. बघा, बाईनं पतीच्या डोक्यामध्ये रात्री 12 वाजता पाटा टाकला आणि सावकाराचा मृत्यू झाला. तडफडून सावकार मृत्यू पावला. भगवंतानं सांगितलं सज्जना, अरे तू सज्जनच होतास. सज्जन कसा आहे ना, तू सज्जनच होतास. पण तुझ्या जीवनामध्ये हा जो प्रसंग घडला याचं महत्वाचं कारण आहे. आता ही जी बाई आहे ना, ज्या बाईनं आपल्या पतीला रात्री 12 वाजता डोक्यामध्ये दगड टाकून पाटा टाकून मारलं ना, ही बाई पूर्वीच्या जन्मामध्ये गाय होती. गाय काय होती, गाय होती. आणि हा जो सावकार आहे ना, हा पूर्वीच्या जन्मामध्ये कसाई होता. लक्षात ठेवा थोडस. हे संत चरित्र भक्ताचं चरित्र याकरता मी मांडतो की जीवनामध्ये भक्ताच्या चरित्रामध्ये सुद्धा पूर्वी कर्म जे काही घडलं त्याचे पडसाद भविष्यामध्ये दुसऱ्या जन्मामध्ये भक्ताच्या जीवनामध्ये सुद्धा सांगितलं की ही जी बाई आहे ही पूर्वजन्मामध्ये गाय होती आणि हा जो सावकार आहे हा पूर्वजन्मामध्ये कसाई होता. आणि सज्जना, तू पूर्वी काशी सारख्या पवित्र तीर्थामध्ये वास्तव्य करत होता. तू राहत होता काशी क्षेत्रामध्ये, ज्याला आपण वाराणसी असं म्हणतो. तर त्या काशी क्षेत्रामध्ये तू वास्तव्य करत होता आणि पूर्वजन्मामध्ये तू ब्राह्मण होता. म्हणून सज्जन कसाई असा शब्द आहे ना, म्हणजे तू सज्जनच होतास, म्हणजे ब्राह्मण होता पूर्वजन्मामध्ये. मग एक दिवस झालं का, एक दिवस काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन तू ज्या वेळेला घरी निघाला, तर घरी निघाल्यानंतर कसायाने, मग आता लक्ष मी सांगितलं अगोदर कसाई कोण, हा जो सावकार आहे पूर्वजन्मामध्ये हा कसाई होता. तर यानं काय केलं, एक गाय धरली आणि त्या गाईला आता तो काय करतात, कसाई काय करतात, गाईला कापतातच ना. यानं काय केलं, कसायानं काय केलं, गाय धरली आणि तो गाय घेऊन कापण्याकरता निघाला होता. पण ती गाय त्याच्या हातातून निसटली. कसायाच्या हातातून ती गाय निसटली आणि ती ज्या वेळेला पुढे पळायला लागली, कसाई पाठीमाग पळतोय तिला धरण्याकरता. तर त्या वेळेला त्यानं पाहिलं आता गाय काय आपल्या हाती लागत नाही, तुम्ही पुढे चालले होते. भगवान बोलतायत सज्जन कसायाला, तुम्ही पुढे चालले होते. कसायानं आवाज दिला. आवाज दिल्यानंतर सांगितलं जी माझी गाय आहे तिला अडवा, तिला काय करा, अडवा, तिला धरा. तुम्ही ऐकलं, त्याच्या हातातून गाय निसटली. त्यानं सांगितलं की गाईला अडवा, गाईला धरा. आणि मग तुम्ही काय केलं, तुम्ही ती गाय अडवण्याकरता 2 हात, हा जी कलम केले ना, 2 हात ज्या वेळेला तुम्ही आडवे केले आणि आलेली गाय थांबली. आणि थांबल्यानंतर कसायाने धरली आणि धरल्यानंतर घरी नेऊन कापली. काय केलं, घरी नेऊन ती कापली. मग आता हा तो प्रसंग पूर्वजन्मीचा झाला.
पण आता केलेले जे कर्म होतं, कसायानं घरी गाय नेऊन कापली, हे कसायाकडून घडलेलं जे पूर्वजन्मामध्ये जे कर्म आहे, हे त्यानं केलेलं कर्म त्याच्याच वाट्याला समोर येणार आहे. म्हणून पूर्वजन्मीचा तो कसाई या जन्मामध्ये सावकार झाला. कोण झाला? सावकार झाला. आणि जी गाय होती ना, ती कोण झाली? त्याची पत्नी, म्हणजे ही बाई झाली. म्हणून त्या गायीनं म्हणजे या बाईनं, लक्षात आलं तुमच्या? त्या गायीनं म्हणजे या बाईनं, आणि त्या कसायाला म्हणजे या सावकाराला. मग त्यानं तिला कापलं. मग म्हणून त्या गायीनं म्हणजे पूर्व जन्मामध्ये जी गाय होती, ती गाय या जन्मामध्ये बाई झाली. आणि पूर्वी ज्यानं मला मारलं म्हणून हिनं पाटा घेतला आणि रात्री या सावकाराच्या डोक्यामध्ये दगड टाकला. हे कर्म आहे. हे सज्जन कसाईचे वारकरी संप्रदायामध्ये जे वर्णन आपण करतो, सज्जन कसायाचं जे चरित्र आपण ऐकतो, तर त्यांच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडून आला. म्हणजे त्या गायीनं म्हणजे या बाईनं त्या कसायाला म्हणजे या सावकाराला अशा पद्धतीनं हे कर्म आहे. म्हणून जगी जीवनाचे सार घ्यावे साधोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ही कर्मभूमी आहे. म्हणून कर्माचं फळ मनुष्याला भोगावंच लागतं ना. जीवनामध्ये पाप कर्म घडलं तर पाप कर्माचं फळ आहे. जीवनामध्ये पुण्यकर्म घडलं तर पुण्यकर्माचं फळ आहे. पुण्यकर्माचं फळ म्हणजे स्वर्ग आहे. पाप कर्माचं फळ म्हणजे नरक आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की या मृत्यू लोकामध्ये मनुष्यानं कर्म करावं, कर्म केलं पाहिजे. कर्म प्रधान असणार हे शरीर आहे, आणि कर्म केलं पाहिजे म्हणजेच भगवंताची भक्ती केली पाहिजे. भगवंताची भक्ती करण्याकरता दिली इंद्रिये हात पाय कान, वर्ष श्राद्ध म्हणजे एक कर्मकांड आहे. काय आहे? हे कर्मकांड आहे. कुणाचा तरी उपकार आहे, कुणाचं तरी ऋण आहे. त्या ऋणातून त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता श्रद्धायुक्त अंतकरणानं केलेला विधी म्हणजेच वर्ष श्राद्ध आहे. हे कर्मकांड आहे. हे करावं, हे आपल्या वाट्याला आलेलं आहे. हे कर्तव्य आहे आपलं, म्हणून हे कर्म करावं. एक निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध कर्म करू नये. निषिद्ध कर्म करू नये. विहित कर्म करावं. विहित कर्म आणि निषिद्ध कर्म, शास्त्रामध्ये हे दोन प्रकार आहे. एक विहित कर्म म्हणजे चांगलं कर्म, जे शुभ कर्म आहे ते विहित कर्म करावं. निषिद्ध कर्म करू नये. निषिद्ध कर्म केलं तर त्याचे पडसाद जीवनामध्ये मी सांगून गेलो सज्जन कसायचं चरित्र. निषिद्ध कर्म हातून घडलं राजा परीक्षितीच्या. श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षिती होता ना, हातून असं कर्म घडलं. एका साधूच्या गळ्यामध्ये फुलाचा हार घालण्याऐवजी काय घातला? मेलेला साप घातला. हे कर्मच आहे ना. आता हे कर्म अंगलट आलंच ना. राजा परीक्षितीला 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पानं दंश केला. काही क्षणामध्ये राजा परीक्षितीचं शरीर जळून भस्म झालं. का? याचं कारण आहे. याचं कारण म्हणजे साधूच्या गळ्यामध्ये फुलाचा हार घालण्याऐवजी मेलेला सर्प अडकवला. म्हणून निषिद्ध कर्म करू नये. नरकाला जायचं असेल तर मग शास्त्रामध्ये 7 कर्म सांगितले. द्यूतम च मांसम मदिराच वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके कर घोराति घोरम नरकम नयंती. द्यूत खेळले धर्मराज, दूत खेळले. पांडवांपैकी धर्मराज धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये द्यूत खेळले. आपण तो श्लोक म्हणत असतो ना, तो धर्मराजा बहुपुण्य राशी
का द्यूत खेळे दुर्योधनासी हरोने कांता केली उपाधी विनाशकाले विपरीत बुद्धी. द्यूत खेळले त्या द्यूत खेळण्याचा दुष्परिणाम 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. म्हणून निषिद्ध कर्म करू नये, करावं ते विहित कर्म करावं आणि तेच कर्म आपण करतो. आपल्या कुटुंबातून परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ हे एक कर्मकांड आहे आपल्या भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये. म्हणून हा विधी कर्तव्य म्हणून या ठिकाणी करा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तसं तुम्ही आम्ही जे इथं आलो ना ज्या मृत्यू लोकामध्ये, तर या ठिकाणी 2 गोष्टी आहे. एक शरीर आहे आणि या शरीराला चालवणारी एक यंत्रणा आहे. 2 गोष्टी आहे. शरीर हे पंचमहाभूताचं बनलेलं आहे आणि या शरीराला चालवणारा जो आहे त्याला आत्मा असं म्हणतात किंवा त्याला जीव असं म्हणतात किंवा त्याला ब्रह्म असं म्हणतात. तो वेगळा आहे. पण हे विचार आपल्या डोक्यामध्ये शिरत नाहीत. इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो शब्द प्रयोग केला की आपण अमर आहोत. अमर म्हणजे काय? म्हणजे नाही, मर म्हणजे मरत नाही. तुम्ही आम्ही कुणीही मरत नाही. आणि प्रमाण तर बरेच आहे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत ना तू पण तूही तैसा झाला. हे प्रमाण आहे. आणि तुम्ही म्हणतात की आपण मरत नाही. जन्म आणि मृत्यू, बरं का, जन्म आणि मृत्यू हा देहाचा धर्म आहे. भूक लागते आपल्याला, लागते ना, लागली का? बघा, भूक लागते आणि तहान लागते, या 2 गोष्टी आहेत. भूक लागते आणि तहान लागते, या 2 गोष्टी आहेत. आणि आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून एखादी व्यक्ती गेली की त्या व्यक्तीबद्दल शोक होतो, मोह होतो. या 2 गोष्टी, एक शोक आणि मोह, एक भूक लागणं आणि एक तहान लागणं, आणि एक जन्म आणि एक मृत्यू, या 2 गोष्टी. पण जन्म आणि मृत्यू कुणाचा होतो? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात विचार करा बरं. जन्म कुणाचा झालेला आहे आणि मृत्यू कुणाचा होतो? जसं रामायणामध्ये आपण ऐकत असतो तो विषय, किष्किंधा कांड. किष्किंधा कांड ज्यामध्ये वाली आणि सुग्रीवाचं चरित्र येतं. वालीनं सुग्रीवाला मारण्याकरता नाही ते प्रयोग केले. शेवटी प्रभू रामचंद्राला कळालं 14 वर्षाचा वनवास, रावणानं सीतेचं हरण केलं होतं. आणि किष्किंधेमध्ये ज्या वेळेला आले प्रभू, त्यावेळेला सुग्रीव आणि प्रभू रामचंद्राची मित्रता झाली. आणि त्यावेळेला मैदानामध्ये सुग्रीव आणि वाली यांचं युद्ध सुरू झालं. आणि अशा वेळेला प्रभू रामचंद्रानं काय केलं, जो वाली होता आणि जो वाली आता सुग्रीवाला मारणार होता, अशा वेळेला धनुष्याला बाण लावला आणि तो बाण जसा सोडला गेलेला बाण वालीचं हृदय छेदून आर पार गेला आणि वाली काही क्षणामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला. वालीचा जवळजवळ मृत्यूच झाला. पण वालीची जी पत्नी होती तारा, ती तारा आली आणि तारा एवढ्या मोठमोठ्यानं रडायला लागली, ढसा रडायला लागली. आणि प्रभू रामचंद्राला बोलायला लागले, नाही ते अपशब्द बोलायला लागले. तुम्ही माझ्या पतीला का मारलं? माझ्या पतीनं तुमचं काय बिघडवलं होतं? नाही ते बोलायला लागले. प्रभू रामचंद्र आहे. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, तारा तुझं रडणं झालं असेल तर मला बोलता येईल का काही? तारा ज्या वेळेला रडत होती, तर अशा वेळेला प्रभू रामचंद्र विचारतायत, तारा तू कुणा करता रडते? बघा, या ठिकाणी रामायणामध्ये हा विषय आपल्याला याकरता समजून घेणं महत्वाचं आहे. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला तारेला विचारायला लागले, तू कुणा करता रडते? आता तारा कुणा करता रडत होती? आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून एखादी व्यक्ती गेली तर आपण कुणा करता रडतो? व्यक्ती करताच रडतो ना. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना विचारलं, तारेचे पती मृत्यूच्या शय्येवर, मृत्यू झालेला आहे त्यांचा, वालीचा मृत्यू झालेला आहे. अशा वेळेला प्रभू रामचंद्र विचारतायत तारेला, तारा रडते. तारा तू का बरं रडते? तुझ्या रडण्याचं कारण काय बोलताय म्हटले तुम्ही? मी का रडते? माझ्या पतीला बाण मारला तुम्ही, माझा पती मृत्यू पावला आणि तुम्ही म्हणता तू का रडते? नाही, मला समजून घ्यायचं आहे की तू का रडते, तुझ्या रडण्याचं नेमकं महत्वाचं कारण आहे. अशा वेळेला तारेनं समजावलं, सांगितलं, प्रभू अहो माझ्या पतीला तुम्ही मारलं म्हणून माझ्या पती करता मी रडते. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, तुझ्या पती करता रडते असं जर आहे तर तुझ्या पतीचं शरीर तुझ्या समोर पडलेलं कुणा करता रडते तू?
तू जर तुझ्या पती करता रडते तर तुझ्या पतीचं शरीर तुझ्या समोर पडलेलं आहे, बोल आता कुणा करता रडते. असं म्हणतात ना की शहाण्याला शब्दाचा मार. शहानिया पुरे एकची वचन. प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तू ज्या करता रडते ते शरीर तुझ्या समोर पडलेलं आहे, हे माझ्या पतीचं शरीर आहे. म्हटले हो. याच्यामध्ये आत्मा नाहीये, याच्यामध्ये जीव नाहीये. प्रभू रामचंद्रांना सांगितलं तारा, शरीराचा एक धर्म आहे. कोणता? जन्म मरण देहने कही, क्षुधा पिपासा प्राण, शोक मोह मननो धर्म पोते ब्रह्म प्रमाण. जन्म शरीराचा झालेला आहे, त्याच्यामुळं शरीराचा मृत्यू निश्चित होणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. शरीराचा मृत्यू होणार आहे. तारेला ज्या वेळेला कळालं की शरीर वेगळं आहे आणि शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तो वेगळा आहे, दोन गोष्टी आहे, वेगवेगळ्या आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विचार आहे, हे डोक्यावरून जाण्यासारखेच आहे. जसं महाराज एक उदाहरण सांगत असत बघा. पूर्वी एक माणूस चाऱ्याची गाडी बाजारात गेला घेऊन, चारा विकण्याकरता बाजारात गेला. आता ज्याला जे विकायचं असतं तो त्या साथीला जातो. आता याला चारा विकायचा होता. चाऱ्याची गाडी, बैलगाडी, साठ भरून चारा आणला विकण्याकरता. आता ज्यांना ज्यांना घ्यायचं असतं जे जे ते त्या साथीला जातात. आता काहींना चारा घ्यायचा होता. एक जण पाहिलं त्यानं चाऱ्याची म्हणजे चारा घ्यायचा आहे म्हणून तो त्या साथीला गेला. आता याला चारा विकायचा होता. गिराईक गेलं, विचारायला लागला. ज्याचा चारा होता त्याला विचारायला लागला, चाऱ्याची गाडी केवढ्याला लावली? म्हणजे महाराज बोलतात सरळ सरळ, चाऱ्याची गाडी म्हणजे चारा केवढ्याला द्यायचा तुम्हाला? चाऱ्याची गाडी किती पैशामध्ये द्यायची? मग त्यानं ज्याचा चारा होता त्यानं सरळ सरळ सांगितलं की मला चाऱ्याची गाडी ही 300 रुपये द्यायची. किती? आता पूर्वीचा काय तो व्यवहार असेल, 300 रुपयामध्ये चाऱ्याची गाडी. म्हटले मग त्यानं कागद काढला आणि सांगितलं की चाऱ्याची गाडी 300 रुपयामध्ये सही करा म्हटले तुमची. आता ज्याचा चारा होता ना त्यानं सांगितलं तुमची सही करा इथं. ज्याचा चारा होता त्यानं सांगितलं तुम्हाला चारा घ्यायचा आहे, चारा घेण्याकरता तुम्ही आले, सही कशा करता या ठिकाणी? नाही म्हटले आपल्याला खोटं चालत नाही, आपल्याला खोटं चालत. तुमचं काय म्हणणं आहे? चाऱ्याची गाडी 300 रुपये. म्हटले करा इथं सही. त्यांनी सांगितलं मला शाही नाही येत, माझ्या बोट अंगठ्यालाच लाभा म्हणले शाही. अंगठाच टेकला तिथं. आणि मग आता ज्याचा चारा होता, ज्याची बैलगाडी होती ना, त्याला सांगितलं तुम्ही बाजूला सारखा. आता मी चाऱ्याची गाडी 300 रुपयामध्ये तुमच्याकडून घेतलेली आहे. आणि बसला ना तो जो गिराईक म्हणून चारा घेण्याकरता आला होता तो गाडीवर बसला तर निघाला घेऊन. ज्याचा चारा होता त्यानं सांगितलं मी तुम्हाला चारा विकला, चाऱ्याची गाडी नाही विकली. काय लिहिलेलं आहे म्हटले? अहो मी लिहून घेतलं म्हटले, मला खोटं चालत नाही आणि तुमची सही आहे खाली. रडायला लागला तो. त्यानं पाहिलं अरे या व्यक्तीला तर मी चारा दिला, चाऱ्याची गाडी नाही दिली. एक सज्जन मनुष्य त्या ठिकाणी आला, याला फसवलं गेलं. सज्जन मनुष्य जवळ आला आणि सांगितलं काय झालं म्हणले रडायला? अहो या माणसानं मला फसवलं म्हटले. यानं लिहून घेतलं चाऱ्याची गाडी 300 रुपयाला आणि मी लावली म्हटले, सही केली. मग जो सज्जन मनुष्य होता त्यानं ज्या वेळेला कळालं की या व्यक्तीला यानं फसवलं, तर त्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं चारा घेतलेला होता त्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही चाऱ्याची गाडी घेतली की चारा घेतला? नाही म्हटले चाऱ्याची गाडीच घेतली, लिहून घेतली. आपल्याला खोटं चालत. मग आता जो सज्जन मनुष्य होता ना त्याला ठकाला महाटक म्हणतात. त्याला भेटला तो. मग त्यानं सांगितलं तू चाऱ्याची गाडी घेतली हे बरोबर आहे. मग या चाऱ्याची गाडी घेतली हे जे वाक्य तू लिहिलेलं आहे याच्यामध्ये चाक लिहिलेलं आहे का? म्हटले नाही. मग चाक बाजूला काढले चाक बाजूला. याच्यामध्ये जू लिहिलेलं आहे का? म्हटले नाही. जू बाजूला काढ.
याच्यामध्ये बैल लिहिलेलं आहे का? नाही, बैल बाजूला काढ. याच्यामध्ये आग लिहिलेलं आहे का? म्हणते नाही, मग आग बाजूला काढ. याच्यामध्ये साठ साठच म्हणतात त्याला. साठा लिहिलेलं आहे का? म्हटले नाही, साठा बाजूला काढ. साठा बाजूला काढला. उचल म्हटले तुझा चारा. खाली काय राहिला उर्वरित? चारा शिल्लक राहिला. म्हणजे चारा वेगळा आहे आणि गाडी वेगळी आहे. बरोबर आहे ना? चारा वेगळा आहे आणि गाडी वेगळी आहे. तसं शरीर वेगळं आहे बरं का. हे विचार आहे संत महापुरुषांचे. शरीर वेगळं आहे आणि या शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तो वेगळा आहे. भगवंतानं ज्याचं वर्णन केलं तो कसा आहे? म्हणजे नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यो यम क्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतः स्थाणुर अचलोयम सनातनः. जन्म मरण रहित असणारं ते आत्मतत्व आहे आणि ते खरं आपलं स्वरूप आहे. ते खरोखर आपलं स्वरूप आहे. म्हणून आपण कोण आहोत? जसं आपण आपल्याला जर विचारलं की आपण आहोत तरी कोण, हे शरीर जर मी आहे असं म्हणावं तर या शरीरामध्ये बदल होतो. बालपणी जसे दिसत होतो तसे आता दिसत नाही. आता जसे दिसतो तसे म्हातारपणी दिसणार. म्हणतो ना आपण, गेले ते दिवस बालपणाचे, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. याचा अर्थ शरीरामध्ये बदल होतो, शरीरामध्ये परिवर्तन होतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मरणारे नाहीये, तुम्ही मरणारे नाहीये, तुम्ही अमर आहात. अमर 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 मरणारे नाही आपण. आणि कीर्तनाला आलेला माणूस तर मरतच नाही. ऐकलं ना? कीर्तनाला आलेला माणूस मरत नाही, तरी सुद्धा कीर्तनाला माणूस मरत कसा मरेल होतो? कीर्तन 2 तासाचं असतं. 2 तासाच्या कीर्तनामध्ये 2 गोष्टी ऐकायला मिळतात अति महत्वाच्या. सांगू का त्या? म्हणजे आठवून घेता येईल. दो बात न सो याद रख, दो बात न सो याद रख, जो चाहे सो कल्याण, नारायण इत मौत को दूधो श्री भगवान. बर का? नरद्याला आल्यानंतर हेच कीर्तनामध्ये ऐकायला हेच मिळतं की देवाला विसरू नका, देवाला विसरायचं नाही आणि मृत्यूला विसरायचं नाही. जो कधी देवाला विसरत नाही आणि जो कधी मृत्यूला विसरत नाही त्याचा शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहत नाही. बरं का? म्हणून शरीराचा धर्मच आहे. जसं श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षिताचे चरित्र आपण ज्यावेळेला ऐकतो, भगवंताची कथा एका साधू समोर बसून 7 दिवस ज्यानं श्रवण केले. साधू समोर बसला, शुकाचार्य सांगत होते भगवंताची कथा, राजा परीक्षित ऐकत होता. कारण हातून असं कर्म घडलं होतं, एका साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला होता आणि भीती निर्माण झाली होती. कारण साधूच्या मुलानं शाप दिला होता की 7व्या दिवशी या राजाच्या शरीराला तक्षक नावाचा सर्प दंश होणार आहे आणि त्याचा मृत्यू होणार आहे. आता मृत्यूचं भय निर्माण झालं होतं, मृत्यूची भीती निर्माण झालेली होती आणि एका साधू समोर बसला जाऊन, ज्या साधूचं नाव आहे शुकाचार्य. शुकाचार्यांनी भगवंताची श्रीमद भागवत कथा, भगवंताची कथा
ऐकवली राजा परीक्षितीला. 7वा दिवस होता. 7व्या दिवशी भयभीत झालेला राजा परीक्षिती, चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं राजा परीक्षितीच्या. शुकाचार्य विचारित होता, राजा आज तुझा मृत्यू होणार आहे. तक्षक नावाचा सर्प तुझ्या शरीराला दंश करणार आहे आणि तुझं शरीर जळून भस्म होणार आहे. मग तुला मरणाचं भय नाही वाटत का? मृत्यूची भीती नाही वाटत का तुला? अशा वेळेला परीक्षिती बोलायला लागला, महाराज आता मरण कसं मला? आता मरणाची भीती नाही वाटत मला, मरणाचं भय नाही वाटत. का बरं? म्हटले केले उपकार सांगो मी काय, बाप न करी आईसी माय, धर्मे त्यांच्या येथे गेले पाय, दिले अक्षय अभय दानगा. तुम्ही मला जे ऐकवलं, तुम्ही मला जे अमृत पाजलं, त्या अमृत प्राशनामुळं जन्म आलो त्याची आजी फळ झाली. मरण माझे मरण गेलं, मजा केलं आम्हाला, मजा केलं आम्हाला, मजा केलं आम्हाला. मरण माझे मरण गेलं, मजा केलं आम्हाला, मजा केलं आम्हाला, मजा केलं आम्हाला. मरण ज्याला येतं त्याला मरण येणारच आहे. तुम्ही काही करा. तुम्ही आम्ही जवळजवळ म्हणजे एका अवस्थेत तर मेलोच. बाळपण आता येणार नाही. भूतकाळामध्ये जे गेलं ते गेलं ते बाळपण गेलं म्हणजे ते मेलच. आता बाळपण येणार नाही म्हणजे मेलच ना ते. एक अवस्था गेली म्हणजे मेली. बाळपणाचे दिवस गेले. पण शुकाचार्याने ज्या वेळेला राजा परीक्षितीला भगवंताची कथा ऐकवली, विचारलं की तुझा मृत्यू होणार आहे आज, तुझ्या शरीराला तक्षक नावाचा सर्प दंश होणार आहे, तुझा मृत्यू होणार आहे. हसायला लागला. म्हटले नाही आता मरणाचं भय नाही, मरणाची भीती नाही, कारण जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली घंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके, बळ मरण माझे मरून गेले मज केले तुम्ही. असं कसं बोलला परीक्षिती? असं बोललाच कसा की तुम्ही मला अमर केलं. इथं अमर शब्द आला ना. मरण माझे मरून गेले, कारण ज्याला मरण येणार आहे त्याला मरण येणारच आहे, कारण ते अटळ आहे, कारण हा लोक मृत्यू लोक आहे. पण भगवंताची कथा ऐकल्यामुळे हे ज्ञान झालं की ज्याचा मृत्यू होतो त्याचा मृत्यू होतो, पण ज्याचा कधीच मृत्यू होत नाही त्याचा मृत्यू होतच नाही. हे विचार ऐकले, विचार केला. कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति ह विचारः सोयमिदृशः. मी तर भगवंताचा अंश आहे आणि हा विचार केला आणि त्यामुळे हे विचार परीक्षितीला ठसले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, खरोखर तुम्ही आम्ही विचार केला तर अमर आहा खरे की पहा खोटे हे. त्याकरता काय करावं लागेल? या नरदेहाला आल्यानंतर भगवंताची भक्ती करावी लागेल आणि त्याचं वर्णन केलं अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये.
बारक माये बारक माये बारक माये विठो बारक माये विठो बारक माये विठो बारक माये हरि जय जय विठो बारक माये जय जय विठो बारक माये जय जय विठो बारक हरि जय जय 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 हो बारक माये हो बारक माये हो बारक माये हो बारक कुंडली कवरला हरि विठ्ठल जान दे पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण महाराज बजरंग बली हनुमान की जय हो बारक माये जय जय हो बारक माये हो बारक माये हो बारक माये जय 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 हो बारक माये 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 अमर आहा खरे की पहा खोटे हे. महाराज म्हणतात नर देहाला आल्यानंतर हा विचार करून पहा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. जन्माचं दुःख आहे मृत्यूचं दुःख आहे. जन्माचं दुःख तुम्ही आम्ही भोगून आलो. एक दुःख सर्वांच्या वाटाला येऊन आदळणार आहे. ज्या दुःखाचं नाव आहे मृत्यूचं दुःख आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती काप आहे परी आजीची होय सावध उजो. सावध व्हाव सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी देवाची भक्ती. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह काय आहे त्यामध्ये. त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काय आहे भगवंताचं भजन आहे. पहिलं आहे भोजन आणि दुसरं आहे भजन. तुका म्हणे ते भजन प्रमाण. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी बेटामध्ये राहत असताना भगवंताचं भजन करण्याकरता सर्वस्वाचा त्याग केला. स्वतःची झोपडी पाला पाचोळा एकत्रित करून बनवलेली झोपडी त्या झोपडीला आग लावावी. कुणा करता देवा करता. देवा करता त्याग आहे. देहाचं विस्मरण व्हावं. देह हा भगवंताच्या भक्तीमध्ये व्यतीत व्हावा याकरता संत महापुरुषांनी. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात की न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल विश्वास पटेल. त्याकरता भगवंताचं भजन भगवंताची भक्ती जीवनामध्ये. तसं इथं भय आणि भीती नाहीये. भगवंताची भक्ती आणि भगवंताचं जो भजन करतो ना त्याच्या जीवनामध्ये येऊ द्या तुम्ही संकट किती येऊ द्या. जसं श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाचं चरित्र आपण ऐकतो. भक्त प्रल्हाद होता. भक्त प्रल्हाद त्याचा बाप होतो आणि त्याच्या बापाचा कायदा होता. सांगू का त्याचा बापाचा कायदा. भक्ताच्या बापाचा कायदा असा होता की पोराला देवाचं नाव घेऊ द्यायचं मुलाला देवाचं नाव घेऊ द्यायचं नाही. नाव घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. म्हणून प्रल्हादाला मारण्याकरता हिरण्यकश्यपूनं बापानं नाही ते प्रयोग केले ना. पण असं म्हटलं जातं की जितने तारे गगन में उतने शत्रू होय. परमार्थ करणाऱ्याला शत्रू एक नाही. मग जितने तारे गगन में उतने शत्रू होय. पण कृपा करे एक रघुराज बालन बाका होय. त्याचा कोणी केस वाकडा करू शकत. त्याचा कोणी केस वाकडा करू शकत नाही. आणि म्हणून जाको राखे साईया मार न सके कोय बालन बाका कर सके सब जग बैरी होय. म्हणून इथं भय त्याला आहे जो संसारामध्येच रंगलेला आहे त्याला बरं का. तो निर्भय झालेला आहे ज्याला भगवंताची भक्ती आवडते
आणि भगवंताच्या भजनामध्ये जो रंगलेला आहे ना, तर तो या जगामध्ये धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. भगवंताचं भजन 2 मिनिटं करू. झालेली सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरण कमलावर समर्पित करू. भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला 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 गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविंद बालमुकुंद परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविंद बालमुकुंद हरे हरे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे परमानंद हरे हरे परमानंद हरे हरे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे परमानंद हरे हरे परमानंद हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविंद बालमुकुंद परमानंद हरे परमानंद गोविन्द गोपाला गोविंद गोविंद गोपाला गोविन्द गोविन्द गोपाला भज मुरली मनोहर नन्दलाला मुरली मनोहर नन्दलाला गोविन्द गोविन्द गोपाला गोविन्द गोविन्द गोपाला संत महात्मे म्हणतात की हे भजन जर केलं तर कैसा धाक कैसा धाक. स्वतःचा बाप म्हणतो देवाचं भजन करू नको, पण जो ऐकत नाही, जो भगवंताच्या भजनामध्ये रंगलेला आहे, त्याला या जगामध्ये भीती नाही. कैसा धाक सकाळी कहे आपुले सर्व जिथं पावा तिथं भगवान आहे. ही अवस्था प्राप्त व्हावी याकरता परमार्थ, आणि शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता परमार्थ. जिंदगी आहे जब तक. लोक म्हणतात वेळ नाही हो कीर्तनाला येण्याकरता. वेळ कधी काढणार तुम्ही? हा,
जे असं म्हणलं गेलं की जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से बस जरासा समय निकाल कर राम भजन कर. प्यार असं आहे. मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन केलं कारण राम भजन शेवटच्या दिवशी म्हटलं जाते राम नाम. लोक म्हणत चालतात राम नाम सत्य है. काही तंबाखू चोळत चालतात राम नाम सत्य है. हे राम हे राम हे राम हे राम. तू ही माता तू ही पिता है. तू ही माता तू ही पिता है. तू ही तो है राधा का श्याम. हातामध्ये फुलं घेऊन महाराज म्हणतात ऐशी तशा येईल पुढे तै मन होईल वेडे म्हणून चिंतोनी ठेवी रोकडे. आत्मतत्व म्हणून जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से बस जरासा समय निकाल कर राम भजन कर. प्यार से देवाचं भजन देवाची भक्ती जीवनामध्ये जर केली तर महाराज म्हणतात खरोखर आपण देव आहोत याचा अनुभव आपल्याला येईल. त्याचं वर्णन केलं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. देवाची बार 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 देवाची बार
मग भरवसा कळिले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली असो जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये या ठिकाणी समाजाला उपदेश करतात. आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित पाहुणे मंडळी, आपतेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्व आमचे गायनाचार्य मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्या या ठिकाणी भाऊसाहेब पाटील बाराहाते असतील, आमचे अविनाश पाटील गलांडे, तोरे सर, बबनराव मस्के, उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक मंडळी, भजनी मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी आज आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालं आणि ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. कैलासवासी आमचे किसनराव पुंडीराम पाटील टाके, भगवान परमात्मा त्यांच्या जीवात्म्याला चिर शांती देऊ हीच उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली या ठिकाणी देऊया. 2 शब्द या ठिकाणी श्रद्धांजली पर 2 शब्द कोणीतरी बोलेल. आपण शेवटचं भजन करू, खाली बसू, 2 मिनिटं श्रद्धांजली होईल, त्यानंतर प्रसादान घेऊ. झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय